नमस्कार, मी भारती करिअर वार्तामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचे स्वागत करते. सो फ्रेंड्स, आज मी माहिती घेऊन आलेली आहे इंडियन आर्मीमध्ये निघालेल्या रिक्रुटमेंटबद्दल. आणि ते आहे अनमॅरिड इंजिनिअरिंग मेल कॅन्डिडेटसाठी, फक्त फिमेलसाठी ही नाही आहे ही वॅकन्सी. 140 टेक्निकल ग्रेड कोर्स आहे TGC, म्हणजे आर्मीतर्फे जो आहे तो एक कोर्स कंडक्ट केला जातो 1 वर्षाचा. आणि तिथे ट्रेनिंग झाल्यानंतर ते आपल्याला म्हणजे जॉब मिळते त्यांच्याचकडे, असं असतं ते सिस्टम. सो फर्स्ट ऑफ ऑल इलिजिबिलिटी जी आहे ते कॅन्डिडेट जो आहे तो आपला इंडियन असायला पाहिजे. एज लिमिट जे आहे ते 20 ते 27 वर्ष पाहिजे, म्हणजे 1 जानेवारी 2025ला हे एज कॅल्क्युलेट केलं जाईल आहे. 2 जानेवारी 1998 ते 1 जानेवारी 2005च्या मधला जो आहे तो जन्म झालेला पाहिजे, त्याच्या कमी किंवा त्याचा जास्त नको. आणि म्हणजे इन शॉर्ट 27च्या वर नाही पाहिजे आणि 20च्या कमी नाही पाहिजे आहे. आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन मेन हेच आहे की डिग्री जी आहे इंजिनिअरिंगमध्ये ती कंप्लीट झालेली पाहिजे आहे. 1 जानेवारी 2025ला 25पर्यंत फायनल इयरचा जो तुमचा रिझल्ट आलेला आहे फायनल सेमेस्टरचा तो आला असला पाहिजे. कुठल्या फील्ड्स आहे काय आहे ते आपल्याला पुढे कळेल आहे. आणि ही जी रिक्रुटमेंट निघालेली आहे इंडियन मिलिटरी अकॅडमीकडनं, IMA देहरादूनमधनं. ज्यांचे कोणाचे सिलेक्शन होईल त्यांना देहरादूनला जावं लागेल, त्यांच्या कॅम्पसमध्ये तिथेच जो आहे कोर्स जो आहे ट्रेनिंग जे पूर्ण केला जाते आणि त्याच्यानंतर ते जे आहे तुम्हाला हायर करतात. परत त्यांनी जे फायनल इयर अपिअरिंग स्टुडंट्स आहे त्यांच्याबद्दल इथे डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली आहे, तो तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन वाचू शकता. अदरवाईज तुम्ही डिटेल ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये बघू शकता. मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकून देत आहे. वेबसाईटची लिंक आहे, डिटेल ॲडव्हर्टाईजमेंटची लिंक आहे आणि अप्लाय करण्याची लिंक आहे. मी तिन्ही ज्या लिंक आहे त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देत आहे, तुम्ही चेक करू शकता. परत त्यांनी नोट्स दिले आहे की फायनल इयरच्या स्टुडंटचं काय पाहिजे, कसं पाहिजे, काय आहे काय नाही आहे ते. सो मी याच्यासाठी वाचत नाही, कारण की मी जर सगळ्या डिटेल्स वाचल्या तर व्हिडिओ हा खूप मोठा होऊन जाईल आणि तुम्हाला स्वतःला पण कंटाळ येऊन जाईल बघायला. त्याच्यामुळे मी शॉर्टमध्ये मेन इन्फॉर्मेशन जी आहे ती प्रोव्हाइड करत असते नेहमी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये. सो हे बघा, वॅकन्सीजबद्दल दिलेलं त्यांनी किती वॅकन्सीज आहे ते आणि फील्ड आहे. जसं की कोर इंजिनिअरिंग स्ट्रीम आहे, नंतर त्याचा इंजिनिअरिंग स्ट्रीम आहे आणि इक्विव्हॅलंट इंजिनिअरिंग स्ट्रीम आहे त्यांच्या. सो इथे कॉलम दिले, कोर झाला आपलं सिव्हिल झालं. नंतर इंजिनिअरिंग स्ट्रीम जर म्हटलं त्याच्यातलं तर सिव्हिल आहे, बिल्डिंग आहे, कन्स्ट्रक्शन अँड टेक्नॉलॉजी आहे. आणि त्याचा इक्विव्हॅलंट पण इथे दिलेला आहे त्यांनी. सो त्याच्यापैकी जर कुठलंही झालं असेल तर तुम्ही जे तिथे अप्लाय करू शकता. सो सिव्हिलवाल्यांच्या ज्या आहे त्या 7 पोस्ट आहे इथे. आणि बघू शकता इथे जे इक्विव्हॅलंट आहे ती बरीचशी त्यांनी लिस्ट दिलेली आहे. आणि परत कम्प्युटर सायन्स आहे. कम्प्युटर सायन्समध्ये ज्या मेन आहे त्या आहे कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग, कम्प्युटर टेक्नॉलॉजी, MSc कम्प्युटर आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, त्याच्या पण 7 आहे. त्याच्या ज्या सब स्ट्रीम्स आहेत त्या बघू शकता तुम्ही, इक्विव्हॅलंटच्या स्ट्रीम्स आपण म्हणू शकतो. सो त्या बघू शकता तुम्ही. प्रत्येक फील्डचं ते दिलं आहे. आणि फ्रेंड्स खूप छान आहे हे. जर ज्याचं कोणाचं सिलेक्शन झालं इथे, अकॅडमिक वगैरे बघतात ते तुमचं काय स्कोर आहे का, म्हणजे टाईममध्ये क्लिअर झालेलं आहे की नाही आहे, त्याच्यानुसार जे ते तुम्हाला हायरिंग करतात तिथे. आणि झालं तिथे जॉईनिंग झाले पण तुमचा जो आहे तो सॅलरी म्हणू शकता आपण किंवा स्टायपेंड किंवा पेआउट जो तो सुरू होऊन जातो. आणि एकदा मिलिटरी जॉईन केलं की माहीतच आपलं, मिलिटरी जर म्हटलं तर खूप छान हे आहे. सगळ्यांचं ड्रीम असते, बऱ्याचशा लोकांचा ड्रीम असते इथे जायचं. सो बघा, आणि स्ट्रीम्स आहे ते दिलेले आहे. पुढे मी फॉरवर्ड करते आहे, बघूया पुढे. नेक्स्ट बघूया आपण कुठली फील्ड आहे ते. आणि एक जर म्हटले तरी म्हणजे एखाद्या सबस्ट्रीम्स आहे खूप साऱ्या, त्याच्या मग ज्या आहे त्या भरपूर आहे. बघा, मेकॅनिकल, तर मेकॅनिकलमध्ये ज्या मेन आहे ते दिलेलं आहे, ऑटोमोबाईल, इंडस्ट्रियल, मेकॅनिकल, प्रोडक्शन, एव्हेन्युक्स वगैरे. आणि ज्या इक्विव्हॅलंट आहे त्या पण बऱ्याचशा दिल्या आहे. एकाच्या कमीत कमी 9 ते 10 किंवा म्हणजे मॅक्सिमम बऱ्याचशा फील्ड्स आहेत. त्याच्यामुळे भरपूर लोक जे आहेत ते अप्लाय करू शकतात. हे बघा, तर लास्ट आहे मिसलेनियस इंजिनिअरिंग स्ट्रीम्स आहे. याच्यामध्ये बऱ्याचशा फील्ड्स आहे मिसमध्ये, आर्किटेक्चर, प्लास्टिक टेक, बायो मेडिकल इंजिनिअरिंग वगैरे, लेझर टेक, बायोटेक, रबर टेक्नॉलॉजी, मायनिंग, टेक्स्टाईल, न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी. जर एक म्हणजे ऑल ओव्हर जर पाहतो म्हटलं आपण तर सगळे स्ट्रीम इथे कवर होते म्हटलं तरी पण चालेल, कारण की खूप कमी स्ट्रीम्स असतील जे इथे कवर नाही झाल्या, म्हणजे इंडियाच्या बऱ्याचशा स्ट्रीम्स आहे. सो नाव टोटल पोस्ट आणि इथे बघा 30 दिलेलं आहे. आता टाईप ऑफ कमिशन बघून घ्या की सिलेक्टेड कॅन्डिडेट्स विल बी ग्रँटेड शॉर्ट सर्व्हिस कमिशन प्रोबेशन द रँक ऑफ लेफ्टनंट फ्रॉम द डेट ऑफ कमेन्समेंट ऑफ द कोर्स ऑफ द डेट ऑफ रिपोर्टिंग ॲट IMA देहरादून. म्हणजे ज्या दिवशीपासून जे जॉईन होऊन जाईल आहे IMA, त्या दिवशीपासून जे आहे ते कमिशन मिळणार आहे सिलेक्टेड कॅन्डिडेट्सला. आणि कॅन्डिडेट्स म्हणजे जे ट्रेनिंग जेव्हा सक्सेसफुल होऊन जाईल आहे, सो ट्रेनिंग सक्सेसफुल झाल्यानंतर जे आहे लेफ्टनंटचा जो रँक आहे तो मिळणार आहे. आणि त्याच्यानंतर मग जे ते म्हणजे अकॉर्डिंगली
आपण हे म्हणू शकतो प्रमोशन जे आहे ते होऊ शकते. डिपेंड करते ते तुमच्या परफॉर्मन्सवरती वगैरे. तर ते थोडं डिटेल नाही दिलं त्यांनी याच्यामध्ये. आणि ट्रेनिंगचा जो ड्युरेशन आहे तो 12 महिने राहणार आहे, म्हणजे 1 वर्ष. आणि कॉस्ट ऑफ ट्रेनिंग इथे खाली दिलेला आहे त्यांनी, तो आहे की 16,260 रुपये, म्हणजे पर कॅन्डिडेटच्या मागे जो ट्रेनिंगचा कॉस्ट लागणार आहे तो आहे 16,260 रुपये. जर एखाद्याने इन बिटवीन ट्रेनिंग सोडली किंवा काही प्रॉब्लेम असले किंवा काही असलं, सो त्या व्यक्तीला 16,260 रुपये पर वीकच्या प्रमाणे जे आहे ते भरून द्यावं लागेल. म्हणजे 16,260 रुपये जो आहे ट्रेनिंगचा अमाऊंट तो पर वीक आहे, असं नाही की पूर्ण ट्रेनिंगचा किंवा महिन्याचा वगैरे. पुढे त्यांनी प्रमोशनचा क्रायटेरिया दिलेला आहे. सगळ्यात आधी समजा ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर लेफ्टनंट होईल आहे. लेफ्टनंट नंतर कॅप्टन, मेजर, लेफ्टनंट कर्नल TS, ब्रिगेडियर वगैरे सगळ्या पोस्ट आहे. टाईम दिला आहे त्यांनी की 2 वर्षानंतर, 6 वर्षानंतर, 13 वर्षानंतर, 26 वर्षानंतर. बट एक आहे की ट्रेनिंग झालं सगळेजण जे आहे ते लेफ्टनंट तर बनतीलच. नंतर मग ते डिपेंड करते कमिशन. पेआउट यांनी दिलेला आहे इथे. सगळ्यात छोटी जी पोस्ट आहे ते लेफ्टनंटच आहे आणि त्यांना जो सॅलरी आहे ते आहे 56,100 ते 1,77,500 रुपये. आणि मॅक्सिमम जे आहे ते 2.5 लाख रुपये आहे. त्याच्यानंतर वेगळे पे असतात ते यांनी दिलेलं, जसं की मिलिटरी सर्व्हिस पे आहे MSP 15,000 रुपये पर मंथ फिक्स्ड आहे. लेफ्टनंट टू ब्रिग म्हणजे सगळ्याच पोस्टसाठी आहे, लेफ्टनंट ब्रिगेडियरसाठी. त्याच्यानंतर आहे फिक्स स्टायपेंड टू कॅडेट ट्रेनिंगच्या वेळेस जो तो फिक्स स्टायपेंड मिळणार आहे तो आहे 56,100 रुपये. आणि क्वालिफिकेशन ग्रँट आहे. नंतर अदर अलाउन्सेस आहे. त्याच्यामध्ये दिलं त्यांनी टेक्निकल अलाउन्सेस, टियर 1, टियर 2, पॅरा रिझर्व अलाउन्सेस वगैरे. आणि त्याच्यानंतर हे बघा, हे हार्डशिप म्हणजे ज्या एरियावरती तुमच्या कुठल्या एरियामध्ये जे ते सिलेक्शननंतर पोस्टिंग होते, सो त्याच्यावर त्यांचे एक काय म्हणू शकतो एक लेवल असतो, हाय, मीडियम, म्हणजे कुठे किती रिस्क आहे त्याच्यानुसार पण जे आहे ते मला वाटतं ते सॅलरी कॅल्क्युलेट करतात. ते जर जास्त रिस्क असली तर मग तिथे जास्त तुम्हाला सॅलरी वगैरे मिळेल. आणि युनिफॉर्म अलाउन्स मिळणार आहे दरवर्षी 20,000 रुपये आहे. रेशन इन काइंड आहे. इन पीस इन फील्ड म्हणजे काही एरियामध्ये डिपेंड करत असेल ते. हे हायर TPT सिटीज आहे त्या कुठल्या त्या त्यांनी लिस्ट दिलेली आहे. आणि TPT रेट जो आहे पर मंथ आहे 15,750 रुपये प्लस D आहे. सो बरेचसे इथे वेगवेगळे अलाउन्सेस आहे. खूप सारे टर्म्स माझ्यासाठी पण न्यू आहे, त्याच्यामुळे जे आपण वाचू डिटेलमध्ये तेव्हा जो आहे ते लक्षात येईल आहे. हे बघा, हॉस्टेल सबसिडी आहे, म्हणजे जे आर्मीमध्ये वगैरे असेल त्यांच्या मुलांसाठी आहे ते. त्याच्यानंतर आर्मी ग्रुप इन्शुरन्स आहे. इन्शुरन्ससाठी ऑब्व्हियसली आपल्याला नेहमी काही ना काही द्यावं लागते. सो त्याच्या अकॉर्डिंगली इथे पण यांना काहीतरी 10,000 रुपयामध्ये सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये मला वाटतं हे 25 लाख फॉर 100% डिसेबिलिटी, म्हणजे नेहमी प्राण्याच्या कंडिशन्स असतात इन्शुरन्सच्या त्या दिलेली आहे. किती द्यावं लागेल ते डिपेंड करते, ते वाचावं लागेल सगळं. त्याच्यानंतर आहे बघूया पण हाऊ टू अप्लाय. सो युजली तीच असते अप्लाय करण्याचं प्रोसिजर. www.joinindianarmy.nsa.in ला क्लिक करायचं आहे, वेबसाईटवरती जायचं आहे. तिथे स्टेप्स दिल्याने की त्या टॅबवरती क्लिक करायचं, मग सगळ्या डिटेल्स भरायचं, रजिस्ट्रेशन वगैरे करायचं, काय आहे काय नाही ते रजिस्ट्रेशन करायचं आणि अप्लाय करायचं आहे. आणि इथे परत त्यांनी काहीतरी नोट्स दिला आहे. आधार नंबर वगैरे पाहिजे आहे, मोबाईल नंबर लिंक असायला पाहिजे, सेल्फ अटेस्टेड कॉपीज असायला पाहिजे, जे पण डॉक्युमेंट्स आहे ते साईन सेल्फ जी आपण ॲप्लिकेशन जे करू आहे अप्लाय, सो त्याची जी ॲप्लिकेशनची प्रिंट आहे ती लागेल आहे, मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट लागेल आहे, बरेचशी लिस्ट आहे ते. आणि पॅरेंट्सचं जे नाव जर मिसमॅच होत असेल कुठे तर ते काय करायचं. 12th क्लासमध्ये मार्कशीट जर नाव नसेल त्याच्यावरती, म्हणजे कुणाचं 10th किंवा बोर्डच्या सर्टिफिकेटवरती पॅरेंट्सचं नाव नसते, सो त्या केसमध्ये काय करायचं, सगळ्या कंडिशन आणि डिटेलमध्ये दिलेल्या आहे. सो आपण वाचू शकतो काय आहे काय नाही ते. सो सध्या तरी माझा या व्हिडिओद्वारे मेन मोटिव्ह हेच सांगायचं की ज्यांचं कुणाचं इंजिनिअरिंग झालेलं असेल आहे ते जे आहे आणि ज्यांना कोणाला इंटरेस्ट असेल आहे आर्मीमध्ये, ते नक्कीच IMA जॉईन करू शकतात. IMAसाठी अप्लाय करा. खूप छान फील्ड आहे, खूप छान सॅलरी आहे आणि एक प्राऊड फील करणारा असा हा जॉब आहे मिलिटरीचा. त्याच्यामुळे खूप छान अपॉर्च्युनिटी आहे ही. आणि हे बघा, डिटेल ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये पुढे बऱ्याचशा कंडिशन्स वगैरे हेच दिलेलं आहे त्यांनी. आर्म फोर्सेस एरियामध्ये कॅन्डिडेट्स मस्ट सबमिट, फक्त ऑनलाईनच अप्लाय करायचं आहे. एक व्यक्ती जो आहे तो परत 2 ॲप्लिकेशन वगैरे नाही करू शकत, एका व्यक्तीने एकच ॲप्लिकेशन करायचे आहे. आता नाव सिलेक्शन प्रोसिजर त्यांनी दिलेली आहे. आणि शॉर्ट लिस्टिंग ऑफ ॲप्लिकेशन्स होणार आहे, म्हणजे जेवढ्या पण ॲप्लिकेशन जातील आहे
तर त्यांना ते शॉर्टलिस्ट करतील आहे मेरिटनुसार किंवा एजनुसार वगैरे जे पण त्यांचा क्रायटेरिया असेल तो दिलेला आहे. त्यानंतर सेंटर अलॉटमेंट आहे. म्हणजे काय मला वाटते ते झाल्यानंतर इंटरव्ह्यू होईल आहे, त्यांच्यानुसार ते सेंटर वगैरे देणार आहे. हे ओनली शॉर्टलिस्टेड इलिजिबल कॅन्डिडेट्स डिपेंडिंग ऑन द कट ऑफ पर्सेंटेज विल बी इंटरव्ह्यूड. म्हणजे पर्सेंटेजनुसार जे आहे ते कट ऑफ कॅल्क्युलेट करतील, त्याच्यानुसार ते कॅन्डिडेट्सला शॉर्टलिस्ट करतील आहे. आणि जे शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट्स आहे त्यांना जे आहे ते इंटरव्ह्यूला बोलवलं जाणार आहे. इंटरव्ह्यूचं जे सेंटर आहे ते म्हणजे यांच्याद्वारे कळवण्यात येणार आहे ईमेलवरती आणि मेसेजच्या थ्रू. सेंटर जो आहे तो चेंज करता येणार नाही आहे. आणि नेक्स्ट पॉईंट आहे की कॅन्डिडेट्स विल बी पुट थ्रू 2 स्टेज सिलेक्शन प्रोसिजर. जे स्टेज 1 क्लिअर करतील ते स्टेज 2साठी जातील, जे स्टेज 1 नाही क्लिअर करतील तो त्यांना स्टेज 2 जाण्याचे काहीच असे चान्सेस नाही आहे. आणि त्याच्यानंतर मेडिकल एक्झामिनेशन होणार आहे. कुठलंही नॉर्मली जे पण आपण गव्हर्मेंट जॉबला अप्लाय करतो सो त्याच स्टेप्स असतात. त्याआधी एक्झाम द्यायची, फॉर्म भरायची, एक्झाम द्यायची वगैरे. पण इथे एक्झाम नाही आहे, इथे मेरिटनुसारच शॉर्टलिस्ट करणार आहे, तर तुमच्या पर्सेंटेजनुसारच आहे. आणि ट्रॅव्हलिंग अलाउन्सेसबद्दल वगैरे इथे दिलेलं आहे, ज्याला कुणाला लागेल आहे किंवा काय आहे ते मेरिट लिस्ट त्याच्यानंतर लागेल आहे. आणि परत त्यांनी दिलेलं आहे की एजनुसार लागेल की कशाच्या मार्क्सनुसार आहे काय आहे ते. आणि चेंज ऑफ इंटरव्ह्यू डेट ऑफ सेंटर वन्स द एस एस बी हॅज बीन सिलेक्टेड बाय द कॅन्डिडेट. काही म्हणजे चेंज करण्याचं काही चान्सेस नाही आहे, जो तुम्हाला सेंटर मिळाला तिथेच जायचं आहे. आणि ते तसंच आहे की बा तुम्ही मिसबिहेव वगैरे केला किंवा खोटे डॉक्युमेंट प्रूफ केले किंवा खोटी माहिती जर आपण प्रोव्हाइड केली त्यांना, तर आपल्यावरती जे आहे ते कारवाई होऊ शकते आहे. आणि जर काही क्वेरीज असतील तर फीडबॅक क्वेरी ऑप्शन अवेलेबल आहे वेबसाईटवरती, त्या थ्रू जे आहे ते क्वेरी आपण हे करू शकतो. आणि लास्ट अँड म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट आहे की ऑनलाईन ॲप्लिकेशन्स विल ओपन ऑन 10th April ॲट 15 hours अँड विल बी क्लोज्ड ऑन 9th May ॲट 15 hours. म्हणजे 10 एप्रिलला सुरू होणार आहे दुपारी 3 वाजतापासून ते 9 मे दुपारी 3 वाजतापर्यंत. सो फ्रेंड्स, ही होती IMA बद्दल कंप्लीट इन्फॉर्मेशन. ज्यांना कोणाला वाटेल आहे, जे कोणी एलिजिबल असाल ते अप्लाय करू शकता. खूप छान अपॉर्च्युनिटी आहे ही. आणि डिटेल ॲडव्हर्टाईजमेंट मी दिलेलं आहे. परत मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे आहे ते ऑफिशियल ॲडव्हर्टाईजमेंटची लिंक टाकत आहे, अप्लाय करण्याची लिंक टाकत आहे, आणि सोबतच वेबसाईटची जी लिंक आहे ती पण टाकत आहे. सो ज्याला कुठला डाऊट असेल किंवा काही क्लिअर करायचं असेल तर कमेंट्स करू शकता किंवा डिटेल ॲडव्हर्टाईजमेंट बघू शकता. ज्याला वाटेल तसं तर अप्लाय करू शकता. आणि चला तर मग परत भेटू अशाच एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला पूर्णमध्ये बघत चला, शेअर करत चला. आणि माझ्या चॅनलवरती परत व्हिजिट